सर्वांना नमस्कार. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व संस्कृत शिकत असणाऱ्या विद्यार्थी बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर जे संस्कृत नव्यानं शिकू इच्छितात किंवा संस्कृत बद्दलची आवड आहे यांनाही हा व्हिडिओ फायदेशीर ठरणार आहे हे गृहीत धरतोय. आता पाहूया धातुसाधित अव्यय म्हणजे जी अव्यय धातूपासून बनलेली असतात त्यांना धातुसाधित अव्यय असं म्हटलं जातं. त्यांना स्वतःची विभक्ती वचनलिंग नसतं, ते बाजूच्यावर अवलंबून असतं. हे विशेषणाचं वैशिष्ट्य सांगितलं. आणि अव्यय म्हणजे काय तर ज्यांच्यावर काळाचा लिंगाचा पुरुषाचा विभक्तीचा असा कुठलाच परिणाम होत नाही त्यांना अव्यय असं म्हटलं जातं, जी की धातू पासून बनलेली असतात. मग आता या ठिकाणी क्रियापद पठ वाचणे, पठती वाचतो ऑब्लिक वाचते. पठनम हे नामरूप आहे, पठनम किंवा पाठः. विशेषण आलं त्याचं पठित आणि अव्यय झालं पठित्वा. पूजा करणे, रम रमणे, वृत असणे. व्यय नाम परिवर्तनम, व्यय म्हणजेच बदल होणे. यस्मिन् शब्दे परिवर्तनम न भवति नाम यह शब्दः त्रिषु लिंगेषु त्रिषु वचनेषु अपि च सर्वासु विभक्तिषु समानः एव भवति. ज्या शब्दामध्ये परिवर्तन होत नाही, बदल होत नाही, तो शब्द म्हणजेच तीनही लिंगामध्ये, तीनही वचनामध्ये आणि सर्व विभक्तीमध्ये समानच असतो, त्यालाच अव्यय असं म्हटलं जातं. बालिका देवम नत्वा पठती, मुलगी देवाला नमस्कार करून वाचन करते वगैरे उदाहरण आलेत. ऍक्च्युली धातुसाधित अव्ययाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय आणि हेतुअर्थक धातुसाधित अव्यय. पूर्वकाल वाचकामध्ये दोघांचा समावेश होतो, त्वांतव्यय आणि लेबंतव्यय. या दोन्हींचाही अर्थ मराठी शेवटी ऊन असा होतो. त्वांत त्वाने शेवट होतो. लेबंत सुरुवात उपसर्गाने आणि शेवट येणे होत असतो, त्याला लेबंतव्य म्हटलं जातं. तुमंतव्य म्हणजे काय तर खादितुम, लिखितुम, हसितुम याच्यासाठी. तर या ठिकाणी त्वांत म्हटलं की शेवट त्वाने होतो आणि लेबंत म्हटलं की सुरुवात उपसर्गाने आणि शेवट येणे होत असतो. या दोन्हींचाही अर्थ मराठीत ऊन असा होतो. खादित्वा खाऊन, लिखित्वा लिहून असं. तुमंत हेतुअर्थक धातुसाधित अव्यय. उद्देश कथन करण्यासाठी तुमंतव्यांचा वापर केला जातो. पाहूया आता. रामः शालां गच्छति, रामः वर्गम प्रविशति. दोन क्रिया एका सलग वाक्यामध्ये सांगण्यासाठी यांचा वापर केला जातो त्वांतचा. राम शाळेला जातो, राम वर्गात प्रवेश करतो. आपल्याला म्हणायचंय राम शाळेला जाऊन वर्गात प्रवेश करतो, म्हणून उत्तर काय असणार आहे तिथं रामः शालां गत्वा वर्गम प्रविशति. पुढे लेबंतच्या संदर्भामध्ये भारती आसने उपविशति, पुस्तिकायां लिखति च. भारती आसनावर बसते आणि वहीमध्ये लिहिते. पुस्तिका म्हणजे वही, पुस्तक म्हणजे पुस्तक. तर भारती आसने उपविश्य पुस्तिकायां लिखती, भारती आसनावर बसून वहीमध्ये लिहिते. रामः पठितुम शालां गच्छति, राम वाचण्यासाठी किंवा शिकण्यासाठी शाळेला जातो. रामः किमर्थम शालां गच्छति, राम कशासाठी शाळेला जातो. ठीक आहे. त्यानंतर आता इथे एक सुंदर असं कोष्टक देण्यात आलेलं आहे. दा देणे, दा देणे, दत्वा देऊन, प्रदाय देऊन, दातून देण्यासाठी. पा पिणे, पित्वा पिऊन, निपीय पिऊन, पातून पिण्यासाठी. स्था थांबणे, स्थित्वा थांबून, उत्थाय उठून, स्थातून थांबण्यासाठी. ज्ञा जाणणे, ज्ञात्वा जाणून, विज्ञाय जाणून, ज्ञातून जाणण्यासाठी. अशा पद्धतीनं या धातूंचे अर्थ माहिती पाहिजेत आणि त्यांचं त्वांत, लेबंत, तुमंत रूप काय होतं
याचाही आपण अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. स्मृ आठवणे, स्मृत्वा आठवून, विस्मृत्य विसरून आणि स्मर्तुम आठवण्यासाठी. संधियुक्त शब्द त्यांचा विग्रह. मातेव माता अधिक इव, पितेव पिता अधिक इव, नोपकरणे न अधिक उपकरणी. देवेंद्र देव अधिक इंद्र, चंद्रिकेव चंद्रिका अधिक इव. गणेशोत्सव गणेश अधिक उत्सव, वृक्षस्योर्ध्वम वृक्षस्य अधिक ऊर्ध्वम. देवर्षि देव अधिक ऋषी, महर्षि महा अधिक ऋषी. हा वरचा भाग आपण स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या किंवा व्हिडिओ स्टॉप करून याची सगळ्याची तोंडी आपण उच्चारण करून घ्या. बाकी काही अडीअडचणी जर वाटल्या तर आपण आम्हाला कधीही विचारू शकता. ईशानः शालाम गत्वा पठती, ईशान शाळेला जाऊन शिकतो. ईशानः शालाम गच्छति पठती च. म्हणजे या ठिकाणी त्वांत किंवा लेबंत अव्यय काढा असा प्रश्न आला तर अशा पद्धतीचं वाक्य येतं आणि असं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. महेंद्र खेलित्वा गृहम आगच्छत, महेंद्र खेळून घरी आला. शेवटचं क्रियापद आगच्छत आहे. खेलित्वामध्ये मूळ धातू खेल आहे, मग आगच्छत लंग लकार आहे, मग खेलचं खेलत होतं आणि शेवटच्या क्रियापदानंतर च वापरायचं असतं. इथं काही आणखी सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहेत. सह खादित्वा गच्छती, तो खाऊन जातो. अनुसृत्य, उपदिश्य, स्मृच, स्मृत्वा. हे पहा, स्मृ हा धातू आहे फक्त, त्याच्यामुळे त्याला त्वांत रूप बनतं स्मृत्वा. वर उप अधिक दिश, उप हा उपसर्ग आहे, दिशा हा धातू आहे. तर मग या ठिकाणी उपसर्ग आल्यामुळे तिथं त्वांत न बनवता आपल्याला लेबंत बनवणं आवश्यक आहे. पुढे भार्गव स्नातुम गंगा नदीम गच्छति, भार्गव आंघोळ करण्यासाठी गंगा नदीवर जातो. गर्दभः गातुम आरभत, रात्रो, गाढव रात्री गाण्यासाठी सुरुवात करतो किंवा ओरडायला सुरुवात करतो. दीपेशः गीतम स्मृत्वा गायती, आता या ठिकाणी त्वांत किंवा लेबंत काढायचे. आता दीपेशः गीतम स्मृत्वा गायती, दीपेश गाणं गाऊन किंवा गाणं आठवून गातो. आपल्याला म्हणायचे गाणं आठवतो आणि गातो, म्हणून दीपेशः गीतम स्मरती गायती च, शेवटच्या क्रियापदानंतर च घ्यायचं. सुवर्णा प्रातः उत्थाय ग्रामम अगच्छत, सुवर्णा सकाळी उठून गावाला गेली. सुवर्णा सकाळी उठली आणि गावाला गेली. सुवर्णा प्रातः उदतिष्ठत ग्रामम अगच्छत च. आता इथे लिखित्वाचं शेवटी स्मरंती आलेलं आहे, मग लिखंती स्मरंती च. निश्चितपणे या व्हिडिओचा फायदा आपल्याला होणार आहे असं गृहीत धरूया. आणि शारदा संस्कृत यूट्यूब क्लासेसवर अनेक वेगवेगळे व्हिडिओ आहेत, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून, पाठांच्या दृष्टिकोनातून आणि पद्य भागाच्या बाबतीत सुद्धा. तर त्याचा फायदा आपल्याला निश्चित होईलच. ऑफलाईन ऑनलाईन ट्युशन चालू आहेत. अध्यापनाची पद्धत, समजावून सांगण्याची पद्धत आवडली तर आवर्जून आपण शारदा संस्कृत क्लासेस, सुतमिल रोड, महात्मा बसवेश्वर शाळेजवळ, लातूर. मोबाईल नंबर 98 220 95 760.